पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक कृती समितीतर्फे स्वागत। आपण उपस्थित दाखवल्याबद्दल आपले आभार। महत्त्वाचा विषय असा आहे की गेले 1.5 महिन्यापासून पुण्यातील सर्व रिक्षा संघटना निवेदने, आंदोलने, परिवहन आयुक्तांना मुंबईला जाऊन आले, परत जे पुण्यातील आमदार आहेत त्यांना वेळोवेळी गाठीभेटी घेतल्या की जेणेकरून जे 50 रुपये वाढीव शुल्क म्हणजे फिटनेससाठी जो त्यांनी लावलेला आहे तर तो कमी करण्यासाठी किंवा स्थगित करण्यासाठी पुण्यातील प्रत्येक संघटनेने सहभाग घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे, परंतु कुठल्याही सहमती कुणीही त्याच्यामध्ये आम्हाला पारदर्शक दिली नाही। म्हणून पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटना एकत्र मिळून पुणे जिल्हा रिक्षा चालक मालक कृती समिती या नावाने आम्ही दिनांक 5 जुलै 2024 रोजी एक दिवशी रिक्षा बंद आंदोलन पुकारत आहे। तसेच रिक्षा चालकांच्या विविध मागण्या ज्या आहेत बाकीच्या त्या देखील आम्ही त्या पत्रामध्ये त्या संदर्भात त्या दिवशी देणार आहोत। 50 रुपये वाढीव शुल्क हा बंद झालाच पाहिजे किंवा स्थगित झाला पाहिजे। आम्ही त्याच्या विरोधात नाही, परंतु कुठल्याही प्रकारची माहिती न देता कुठल्याही प्रकारचा हायकोर्टने निकाल दिला त्याच्या आधारे केंद्र सरकारने जो 2017 साली नियम लावलेला आहे, म्हणजे त्यावेळेस 2017 साली काही रिक्षा संघटनांनी त्याच्यावर केस दाखल केली होती, तर त्यावेळेस तो स्टे लागला होता 2017 साली। तर तो स्टे 2024 ला म्हणजे 17 मे 2024 ला उठवण्यात आला आणि डायरेक्ट त्यांनी 2017 पुढच्या सर्व वाहनांना रोज 50 रुपये फाईन हा त्यांनी चालू केलेला आहे। जरी हा केंद्र सरकारचा नियम आहे, हायकोर्टाने जरी निकाल दिला असेल तर प्रत्येक राज्याला त्याची म्हणजे त्याचा स्वतंत्र त्यांना कारभार करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील ईमेलद्वारे हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी कुठल्या प्रकारचं गांभीर्य ह्याच्यामध्ये घेतलेलं नाहीये। त्याच्या अनुषंगाने पुण्यातील सर्व रिक्षा संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी एक दिवसाचा दिनांक 5/6/2024 रोजी एक दिवस लाक्षणिक बंद रिक्षा बंद पुकारण्यात आलेला आहे। तरी जरी ह्याची कोणी दखल घेतली नाही तर याहीपेक्षा रस्त्यावरची मोठी लढाई सर्व पुण्यातील आम्ही रिक्षा संघटना लढणार आहोत। येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आम्हाला त्याच्या अगोदर न्याय मिळाला नाही तर आम्ही अधिवेशन मध्ये जर आम्हाला कुठलाही निकाल त्यांनी दिला नाही तर येणाऱ्या विधानसभेत त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 लाख रिक्षा चालक आहे, त्यांचा विचार करून त्यांनी लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय द्यावा अशी मी अपेक्षा करतो। मी अशोक साळेकर, शिवडी रिक्षा संघटना अध्यक्ष। जय महाराष्ट्र।